पाहुयात लोकसभेसंदर्भातल्या इतरही बातम्या लोकसभेचा महासंग्राम मधून। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ। आढळराव पाटील शिरूरमधून लोकसभा लढणं निश्चित। मोहिते पाटलांकडून विरोध संपल्याचे संकेत। अजित पवारांनी माझ्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने भूमिका मांडली। माझ्या एकट्यामुळे पक्ष किंवा अजित पवार अडचणीत येणार असतील तर समन्वयाची भूमिका घेणं योग्य। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटील यांची भूमिका मवाळ। माढा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या। मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचं धैर्यशील मोहिते पाटलांना आवाहन। तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी ग्रामस्थांची मागणी। 5 वर्षांपूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार। अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवरून अजित पवारांना टोला। तर मी राष्ट्रवादीत जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार। आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का? दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का? कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रत्युत्तर। महादेव जानकर आधीपासूनच आमच्या संपर्कात, धैर्यशील मोहिते पाटलांशी संपर्क नाही। तर बजरंग सोनावणे आज पक्षप्रवेश करतायत, जयंत पाटलांची माहिती। मी अजूनही छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पुन्हा एकदा इच्छा व्यक्त। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कुणी इच्छुक असण्यात काही अडचण नाही, मात्र ज्याला तिकीट मिळणार त्याचं काम करू, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य। पवार साहेबांनी सांगितलं की महादेव जानकरांना माढ्याची जागा सोडणार, ते मोठ्या मनाचे नेते आहेत। पवारांशी सकारात्मक चर्चा झाली। राजकारणात कोण कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। पवारांच्या भेटीनंतर महादेव जानकरांची प्रतिक्रिया।